अडचण ऐकायची आहे, तर मग ऐक. माझी अडचण ही आहे की तुझ्यासोबत जर का पबला यायचं असेल तर मग ते शॉर्ट्स घाला, ते वन पीस घाला, त्याच्या खाली ते हाय हिल सँडल्स घाला, तो सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये या. पबमध्ये आल्यानंतर तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल आणि मीच्या कपड्यात कम्फर्टेबल ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड. का? तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच मला अगर नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रात नाचेन किंवा गणपतीत नाचेन किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेन, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. मी नाही तिच्या मित्रमैत्रिणींसाठी रात्रभर बाहेर राहू शकत. माझे आई वडील असतात घरी. सर्वात महत्वाचं म्हणजे जेवणासाठी ते माझी वाट पाहत असतात आणि आम्हाला सगळ्यांना जेवता जेवता सिरियल पाहिजे असते. काय प्रॉब्लेम तुझा बॉयफ्रेंड लोकांचा? इथं प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यावर कांद्यावर हात टाकून चालतात आणि आम्ही तुमच्या मित्रांसमोर हात पकडला तर तुमच्या आतला तो जाखीर का येतो, तुमचा सत लोंडा बनतो आणि फोनवर 100 वेळा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटल्यानंतर आय लव्ह यू टू मला तुमची फाटते. का? तर बेबी बेबी शेजारी कोणतरी आहे, अगं घरी आहे ना, अरे फ्रेंड सोबत आहे, आणि त्याच फ्रेंड्सनी अगं 90 पास तर नाही नाही ते दोस्ती यारीचे स्टेटस टाकत राहतो. परवा काय टाकलं होतंस तू? हां, आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ती जेव्हा मस्ती उतरते, सर्व पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडला लक्षात येते गर्लफ्रेंड.